विजय झालेलाच आहे, पण थोडं दुःखाची झालर देखील आहे, कारण का माझ्या पॅनलमधील मी एकटीच निवडून आल्यामुळं थोडंसं दुःख या ठिकाणी वाटतंय. परंतु माझा झालेला विजय म्हणजे 2018ला ज्यावेळेला मी नगरसेविका म्हणून निवडून आले, मी आणि माझी सहकारी नगरसेविका नगरसेविका सुनंदाताई राऊत या दोघींनी मिळून आम्ही अत्यंत चांगलं काम या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलं होतं. आणि म्हणूनच आपल्या मतदारांनी मला पुन्हा पसंती दिलेली आहे. आणि हा विजय हा त्यांचा विजय आहे, मतदारांचा विजय आहे. विशेष करून माझ्या प्रभागातील महिला ज्या कायम माझ्या पाठीशी राहतात, सातत्यानं माझ्या बरोबर असतात, त्या महिलांनी खूप यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जो युवक आहे, जो क्रीम ऑफ द सोसायटी आपण ज्यांना म्हणतो, तर तो युवक माझ्या प्रभागातील माझ्या पाठीशी होता. त्याचबरोबर माझे पती माजी आमदार नितीन शिंदे यांचं हिंदुत्वादी काम आणि त्या धर्तीवर आम्ही बसवलेला 100 फुटीचा ध्वज असेल, मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, या साऱ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला या निवडणुकीमध्ये यश मिळणार हे निश्चित होतं. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेली कामं, त्याचप्रमाणे आमचे शेखर इनामदार साहेब आणि सर्वच नेते आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रभागातील पदाधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद मला दिला, चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे हा विजय निश्चित होऊ शकला. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सगळ्या मतदारसंघातील 27,000 मतदारसंघाची नगरसेविका म्हणून मी काम करेन आणि प्रभागाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.